राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के कार्यकारी जिला अध्यक्ष ने खाद्य आपूर्ति विभाग को लेकर एक छापा मारा। कब और कैसे हुई यह छापेमारी, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर के श्रमिक पत्रकार संघ में आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के कार्यकारी जिलाध्यक्ष सुधाकर कातकर ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में उन्होंने राशन के लिए दिए जाने वाले अनाज की कालाबाजारी पर जानकारी देते हुए कहा, नवीन सिनाळा जो आहे चंद्रपूरच्या दुर्गापूरला लागून कोयना गेट जवळ जुन्या सिनाळ्याचं ॲक्च्युली गाव होतं, परंतु ते गाव पुनर्वसित झाल्यामुळे कोयना गेटवर त्याच्यामुळं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने नवीन सिनाळा येथे दुकान चालवण्याची परवानगी लिखित स्वरूपात दिलेली होती। धान्य साठवणूक करणे आणि धान्य वाटप करणे साठी ऑलरेडी त्यांना नवीन सिनाळा येथे परवानगी देण्यात आलेली असताना सुद्धा जे कार्ड धारकाला त्याच्यासोबत 420 धंदा करून भ्रष्टाचारातून कमी धान्य देऊन जे वाचलेलं धान्य होतं ते जुना सिनाळा जंगल एरियामध्ये त्यांनी ते धान्य काळ्या बाजारासाठी लपवून ठेवलेलं होतं। ते धान्य 20 क्विंटल धान्य होतं। त्या धान्याची काळ्या बाजारासाठी ठेवल्यामुळे मला खात्री पटल्यामुळे मी त्याची तक्रार केली होती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे आणि त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी लेखी आदेश दिला आणि त्यानुसार त्या ठिकाणी पुरवठा इन्स्पेक्टरचं पथक नेऊन त्या ठिकाणी 17/1/2023 रोजी त्या ठिकाणी आम्ही धाड मारली आणि त्या ठिकाणी धाड मारली असता एका बेकायदेशीर अवैध ठिकाणी जंगल एरियामध्ये 20 क्विंटल धान्य त्या ठिकाणी सापडलं आणि तसा पंचनामा करून ते धान्य सुद्धा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केलं होतं। पुरवठा विभागाच्या पथकामध्ये चंद्रपूर शहराच्या पुरवठा निरीक्षक उत्कर्ष पाटील आणि ग्रामीणच्या पुरवठा निरीक्षक खुशबू चौधरी या स्वतः होत्या। याने स्वतः त्या ठिकाणी धान्य पंचनामा केला, बयान घेतलं आणि अशा अवस्थेमध्ये ती चौकशी करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याऐवजी भारत तुंबडे हे जे निरीक्षण अधिकारी होते तत्कालीन चंद्रपूरचे, त्यांच्या दबावामध्ये त्याने पुरवठा इन्स्पेक्टर त्या निरीक्षण अधिकारी जे आहेत पुरवठा इन्स्पेक्टर यांचं असं म्हणणं आहे की ते अहवाल भारत तुंबडे यांनी तयार करून आणला आणि त्यावर आमच्या सह्या घेतल्या आणि त्या अहवालामध्ये एकही किलो धान्य दाखवलेलं नव्हतं। अशा पद्धतीनं तो अहवाल खोटा देण्यात आलेला होता आणि त्याची मी तक्रार केल्यावर नंतर त्यांनी अहवाल बदलवला आणि त्याच्यामध्ये 20 क्विंटल धान्य होतं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये अहवालामध्ये कबुली दिलेली आहे। सरकारी रेशनचं दुकान नियमानुसार कायद्यानुसार चालवता येत नाही, परंतु बेकायदेशीरपणे ते दुकान चालवत आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पुरवठा विभागामध्ये कसा भोंगळ कारभार भ्रष्टाचार चालते याचा नमुना म्हणजे त्या जे पॉस मशीन आहे त्या पॉस मशीनवरती भारत तुंबडे यांनी त्या पुराचं नाव टाकलेलं आहे। त्या पुराचं नाव त्याच्यामध्ये त्या टाकलेल्या मशीनमध्ये नाव टाकल्यामुळं त्या बिलावरती संदीप वैद्य यांच्या नावाचं बिल निघत आहे। ते ॲक्च्युली बेकायदेशीर आहे आणि हा प्रकार जेव्हा माझ्या लक्षात आला, बिलाचे पुरावे माझ्याजवळ आहेत संदीप वैद्यच्या नावाचे, जेव्हा मी हा पुरावा जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये DOC ऑफिसमध्ये आणि तहसीलदारकडे दाखवला तर त्यांच्या लक्षात ही चूक आली आणि नंतर मग त्यामध्ये ज्या पुरवठा इन्स्पेक्टर खुशबू चौधरी यांनी सूरज गेडाम जे ऑपरेटर आहेत, सूरज गेडाम जे ऑपरेटर आहेत त्यांच्या मार्फत संदीप वैद्यचं नाव गुपचूप त्याच्यामधून काढून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला हा गंभीर गुन्हा आहे।